अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त काका पहिला तर आपल्याला शुभेच्छा आणि या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार। आपण सगळ्या इथे खूप मोठ्या संख्येने आलेले आहात कारण ते नातं तसं आहे आणि सातत्याने आम्ही ते बघितले। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जाताना नवीन लोकांना दोन पर्याय असतात, एक राजकीय आणि दुसरं सामाजिक। राजकीय म्हणून मी जरी काँग्रेसची विचारधारा आत्मसात केली असली तरी सामाजिक म्हणून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिले मला माहिती झाले सामाजिक काम करणारे कोण तर अरुण शिवकर काका। आणि खूप अंतर होतं, त्यांचं काम इतकं जास्त होतं। जेव्हा आम्ही या क्षेत्रामध्ये सक्रिय झालो तर त्यांना फक्त आम्ही दुरून अत्यंत आदराने बघत होतो की कसं ते काम करतायत। म्हणजे JSWचा काळ असेल त्या काळामध्ये आलेल्या साधारण 2000 ते 2005 दरम्यान सगळ्यात जास्त असे कायदे आणि अशा योजना आल्या की ज्या सर्वसामान्यांसाठी होत्या। मग माहिती अधिकार असेल, ग्रामसभेचे अधिकार असेल, वन हक्क अधिकार असेल। मी येताना तोच विचार करत होते की काकांनी आपल्या संस्थेचं नाव साकव का ठेवलं। सरकार योजना बनवतं, कायदे बनवतं, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना सर्वसामान्यांपर्यंत जाताना त्यामध्ये खूपशा त्रुटी असतात। आणि मी कोणाच्या लक्षात येतं जे त्यांच्या अंमलबजावणीसाठी काम करतात आणि मग त्या अंमलबजावणी करताना काही धोरणात्मक बदल करायचे असतात जे ती परिस्थिती पाहिलेली व्यक्ती सांगू शकते आणि प्रशासन आणि सर्वसामान्य माणूस याच्या मध्ये जी व्यक्ती असते ती त्या साकवाचं काम करते की जे प्रशासनाला सामान्य माणसापर्यंत आणायचं आणि सामान्य माणसाला प्रशासनापर्यंत न्यायचं काम करते। आणि काका मला असं वाटतं म्हणून आपण आपल्या संस्थेचं नाव साकव ठेवलं आणि ते आपलं कामही तसंच होतं की कित्येक धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यावे लागले आणि त्या सगळ्या सूचना आपल्या कामातून आलेल्या होत्या। आणि जरी कायदे बनले लोकांपर्यंत काय आर्थिक सक्षम करण्याचा उद्देश होता महिलांना, पण त्यानंतर काय समजलं की एका कुटुंबात 2 महिलांना आम्ही लाभ देणार नाही, म्हणजे एका कुटुंबातली एकच महिला सक्षम झाली पाहिजे असं शासनाचं म्हणणं आहे। आता सुनेला सक्षम करायचं का सासूला करायचं, नंदेला करायचं की भाऊजेला करायचं हे कोण ठरवणार? काका आपल्यासारख्यांची गरज आहे आता की शासनाला सांगणं की तुम्ही महिला म्हणताय, मग ती सून असेल, सासू असेल, नणंद असेल, भाऊजे असेल, प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे ना। त्यामुळे मंजुळाताई आपल्याला या विषयावर काम करावं लागणार आहे। महिलांचे फोन येतात, मला डिसेंबर पासून पैसे